नमस्कार. मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात किरण वाघमोडे हा आपला यूट्यूब चॅनल. या अगोदर आपण हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा मान्सून 2026चा अंदाज दिलाय आणि मान्सून 2026 बाबत अजून एक अपडेट आलेली आहे, ते आता पाहणार आहोत. तर अशा काही बातम्या येतात की 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. तर त्यामध्ये काय सत्यता आहे का? कारण 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सिंचनाच्या सोयी खूप कमी होत्या आणि पण आता त्या तशा सिंचनाच्या सोयी नाहीत. चांगल्या सिंचनाच्या सोयी आहेत. अन्नधान्याचा सुद्धा पुरवठा सध्या जास्त आहे. त्यामुळे 1972 सारखी बिकट परिस्थिती होईल का? तर नाही. पण 1972 साली जेव्हा हा दुष्काळ पडला होता, तर तेव्हा अल निनो आला होता आणि अगोदरच्याही आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की अल निनोची शक्यता ही मान्सून 2026 दरम्यान पाहायला मिळते. तर साधारणतः 1871 ते 2023 या काळात 25 वेळा अल निनो आलेला आहे आणि या 25 पैकी फक्त 4 वेळाच मान्सून हा सरासरीपेक्षा चांगला किंवा सरासरी इतका जेवढा पाहिजे तेवढा पडलेला आहे. तर याचा अर्थ असा, की 16% शक्यता असते, की अल निनो आल्यानंतर की मान्सून चांगला होऊ शकतो. पण 84% शक्यता असते, की मान्सून हा कमकुवत राहू शकतोय. तर आत्ता सध्या काय स्थिती आहे, तर सध्या ज्या ठिकाणी हे तापमान मोजलं जातं प्रशांत महासागराचा जो विषुववृत्ताच्या आसपासचा भाग आहे, निनो 3.4 रिजन जो आहे, तर त्या ठिकाणी सध्या जे तापमान आहे -0.5 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे सध्या लानिना सक्रिय आहे आणि लानिना हा चांगला पाऊस देतो. पण हा लानिना काही मागच्या दिवसाची जर आकडेवारी पाहिली तर कमकुवत होताना दिसत आहे. आणि आता साधारणतः जानेवारीच्या मध्यानंतर पश्चिमेकडील वारे वेगवानरित्या वाहतील आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी निनो 3.4 रिजन आहे त्या ठिकाणी उष्ण जे काय आहे पाणी किंवा गरम पाणी म्हणू शकतो ते जाणार आहे आणि जेव्हा त्या ठिकाणी गरम पाणी पोहोचतं तेव्हा अल निनो विकसित होत असतो. तर सध्या ला निना जाऊन म्हणजे साधारणतः जानेवारीच्या शेवटी ला निना संपुष्टात येईल आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते एप्रिलपर्यंत आपल्याला न्यूट्रल स्थिती म्हणजे ला निनाही नाही आणि अल निनोही नाही अशी स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि ही स्थिती साधारणतः मेपर्यंत सुद्धा टिकू शकते. पण मे नंतर बरेचसे मेजर मॉडेल्स आहेत. त्यात जर आपण पाहिलं की ECMWFचं मॉडेल आहे, की ज्यानुसार मे ते जून या कालावधी दरम्यान अल निनो विकसित होण्याची शक्यता दाखवत आहे. त्यासोबतच सध्या दुसरे मॉडेल पाहण्या समुद्राच्या पृष्ठभागाखालील जर तापमान पाहिलं, तर समुद्राच्या पृष्ठभागाखालील तापमान हे वाढत आहे आणि ते वाढलेलं तापमान पूर्वेकडे सरकते. ते सुद्धा एक संकेत आहे, की येत्या काळामध्ये ला निना संपुष्टात जाऊन अल निनोकडे आपली वाटचाल होऊ शकते. अ, सोबतच जसं आपण सांगितले पश्चिमी वारे सुद्धा वाहत आहेत. तर त्यामुळे ला निना जाऊन अल निनो येण्याची शक्यता दाट आहे. आणि फक्त ECMWF मॉडेलच नाही, तर उत्तर अमेरिकेतील मल्टी मॉडेल इसेंबल म्हणजे विविध मॉडेलचा जर अंदाज पाहिला, तर सगळेच मॉडेल असं दाखवत आहेत, की जवळपास जूनमध्ये अल निनो येण्याची शक्यता त्या मॉडेलनुसार दिसत आहे. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचं मॉडेल सुद्धा दाखवतंय, की 2026च्या जुलैनंतर स्थिती अल निनोकडे जाऊ शकते. आणि CPC क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर नोवाचं जे काही त्या ठिकाणी जे काही तज्ञ बसतात, त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा जून ते ऑगस्ट या दरम्यान अल निनो येण्याची शक्यता ही साधारणतः 50% आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिमाहीत अल निनो येण्याची शक्यता 57% आहे. तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तिमाहीत अल निनो येण्याची शक्यता साधारणतः 61% पर्यंत वाढलेली आहे. म्हणजेच आपल्याला 2026च्या मान्सूनमध्ये अल निनो येण्याची शक्यता दिसत आहे. अल निनो आल्यानंतर कधी-कधी पॉझिटिव्ह आयोडी मान्सूनला मदत करत असतो. पण सध्या तरी ऑस्ट्रेलियाच्या वेदर मॉडेलनुसार मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात तरी या ठिकाणी पॉझिटिव्ह आयोडी पाहायला मिळणार नाही. आयोडी न्यूट्रल म्हणजे निगेटिव्हही नाही आणि पॉझिटिव्हही नाही, न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. आणि एकूणच याचा विचार करायला गेलो तर यंदा 2026च्या पावसावरती आपल्याला अल निनोचं सावट दिसत आहे. यामुळे काय होऊ शकतं, की मान्सूनमध्ये खूप मोठा ब्रेक पाहायला मिळू शकतो. म्हणजे 2 पावसामधील अंतर खूप जास्त ठरू शकतं किंवा अचानकच एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो. पण एकंदरीत पाऊसमान जर आपण पाहिलं तर कमी राहण्याची शक्यता आहे. देशभरासाठीचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कदाचित एखाद्या महिन्यामध्ये थोडाफार चांगला पाऊस होऊ शकतो. पण एकंदरीत आपण पावसाचा अंदाज घेतला तर यंदा कमी पावसाची शक्यता दिसते आणि विशेष करून पावसात मोठा खंड पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तर तो खंड केव्हा पडेल, कुठल्या महिन्यात पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पण येत्या दिवसामध्ये आपण त्याबाबतचे अपडेट्स देऊ.
तसेच फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान राज्यात गारपीट होईल का याबाबतचा सुद्धा अंदाज याच चॅनलवरती किरण वाघमोडे हा जो चॅनल आहे याच चॅनलवरती देण्यात येणार आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.